बाळांनो, प्रत्येक प्रश्नाचा अर्थ बघायचा. प्रॅक्टिस सेट 1.2. Given below are some triangles and lengths of line segment. Identify in which figure ray PM is a bisector of angle QPR. QPR चा PM हा अँगल बायसेक्टर आहे का विचारलेला आहे. आता तो कसा ओळखायचा? जर समजा दोन्ही रेशो इक्वल आले तर तो अँगल बायसेक्टर आहे म्हणायचं. लक्षात, कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम. दोन्ही रेशो जर इक्वल नाही आलं तर तो अँगल बायसेक्टर नाही. ओके, पहिल्यांदा आपण काय करूया, फिगर घेऊया. इन ट्रायंगल QPR. आता रेशो घेताना काय करायचं बघा, एकाला अंश आणि एकाला छेद म्हणायचं. अंश म्हटलं की ह्या दोन्ही बाजू अंशात आल्या पाहिजेत, छेद म्हटलं तर ह्या दोन्ही बाजू छेदात गेल्या पाहिजेत. ही अंशात असेल तर ही छेदात असते, ही अंशात असेल तर त्याला छेद असतो. किंवा इकडं अंश इकडं छेद लिहिला तरी चालेल. हा अंश असेल तर हा छेद असला पाहिजे, अंश आणि छेद. ओके, मग आता आपण काय करूया, अलीकडचा QP by PR is equal to QM by MR. QP बाळांनो, दोन्ही रेशोंच्या किमती काढायच्यात आपल्याला. दोन्ही रेशोंच्या किमती काढायच्या. QP बाय PR, QP बाय PR ची किंमत 7/3. QM किती दिल्या बघा, 3.5, MR 1.5. दोघांचाही एक एक पॉइंट डिजिट माग काढूया. आपल्याला पॉइंट माग एक एक डिजिट काढूया, म्हणजे 35/15 भाग जाईल का बघा. 5 5 7 5 त्रिक. स्टेटमेंट नंबर 1, स्टेटमेंट नंबर 2 फ्रॉम 1 and 2 दोन्ही रेशो इक्वल आहेत, म्हणजे QP बाय PR इज इक्वल टू QM बाय MR. दोन्ही रेशो इक्वल आलं. देअरफॉर by converse of angle bisector theorem, by converse of angle bisector theorem, ray PM is angle bisector of angle QPR. हे व्यवस्थित लिहून घ्या. इन ट्रायंगल PQR पॉइंट M इज ऑन साइड QM दिलेला आपल्याला. मग PQ बाय PR इज इक्वल टू 7/3. नंतरचा रेशो QM बाय MR इज इक्वल टू 3.5/1.5. दोघांचा पॉइंट काढला, भाग घालवला 2. फ्रॉम 1 and 2 दोन्ही रेशो इक्वल आहेत,
बाय कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम रे पी एम इज अँगल बायसेक्टर ऑफ अँगल क्यू पी आर. स्टेटमेंट व्यवस्थित लिहून घ्यायचं.